नमस्कार. आर्ट सर्कलच्या 30 वाचन वसा या उपक्रमामध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत. गेले 2 आठवडे साहित्याचा हा जागर आम्ही करत आहोत. नवीन पुस्तकं, नवीन लेखक, नवीन प्लॅटफॉर्म या सगळ्यांना आम्ही जाणून घेतो आहोत. आमच्यासोबत तुम्ही आहात आणि पुस्तक वाचनाचा दृश्य आविष्कार असा आम्ही सुरुवातीपासून म्हणत आलो आहोत. आणि मला वाटतं आजची जी कथा अभिजित शेलारने वाचली त्यावेळेला जो एक वेगळा प्रयोग केला गेला, राजीव लिमये आता कमेंट्स मध्ये म्हणाले तसे प्रकाश योजना नव्हे तर अंधार योजना याचा एक वेगळासा दृश्य आविष्कार आज आपल्या सर्वांसमोर आला. आणि ह्यामध्ये केवळ पुस्तक वाचणंच नव्हे तर ते ऐकणं, बघणं आणि त्या मागोमाग त्या लेखकाला जाणून घेणं, ह्या सगळ्या गोष्टींचा जो एक एकत्रित संगम झालेला आहे, ही सारी प्रक्रिया आमच्यासाठी प्रचंड ऊर्जादायी ठरतीये. आणि मला असं वाटतं की वाचकांसाठी ही तितकीच ती ऊर्जादायी ठरत असणार आहे. आणि आता जी अभिजितने कथा वाचली ती फार वेगळ्या स्वरूपाची होती. एक त्यामागे एक फॅन्टसी, एक कल्पनारम्यता होती. ह्या लेखकाशी गप्पा मारण्यासाठी मुळात मी खूप उत्सुक आहे. ह्याचं कारण असं की ह्या पद्धतीच्या लेखनाला एक वेगळा बाज लागतो, एक वेगळा रिसर्च लागतो, एक वेगळी थॉट प्रोसेस, विचार प्रक्रिया लागते. ती काय आहे हे आपण आता प्रणव सखदेव जॉईन झाले की लगेच त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. पण त्यापूर्वी प्रणव सखदेवांबद्दल थोडीशी माहिती मी मुद्दाम सांगू इच्छिते, कारण लेखक म्हणून तर त्यांना आपण ओळखतोच, पण त्याच वेळेला ते एक कवी आहेत, क्रिएटिव्ह रायटर आहेत, एक अतिशय वेगळं काम म्हणजे संपादक आहेत. लेखक आणि संपादक हे दोन्ही एकत्र असणं हे थोडंसं गमतीशीर असतं अनेकदा. आणि त्याचबरोबर ते अनुवादक आहेत. अनुवादक म्हणून त्यांनी अनेक पुस्तकं अनुवादित केलेली आहेत. मर्डर इन द माहीम किंवा स्टीफन हॉकिंगचं ब्रीफ आन्सर्स टू द बिग क्वेश्चन्स हे वैज्ञानिक धर्तीचं पुस्तक आहे, ते त्यांनी मराठीमध्ये अनुवादित केलेलं आहे. त्याचबरोबर वन पार्ट वुमन हे पेरुमल मुरुगनचं अतिशय गाजलेलं तमिळ पुस्तक आहे, त्याचं त्यांनी मराठीत भाषांतर केलेलं आहे. तर ही अशी अनेक विषयांवरची पुस्तकं त्यांनी अनुवादित केलेली आहेत. आणि अभिजित आपल्याला जॉईन झालेला आहे. हाय अभिजित, माईक म्यूट आहे. नमस्कार. नमस्कार. काय म्हणतोस? कसं झालं आजचं अभिवाचन? तुला स्वतःला कसं वाटलं? मला तर प्रचंड दडपणच होतं या सगळ्या गोष्टींचं, कारण माझा सगळ्यात जास्त आवडता लेखक आहे. म्हणजे सर पुस्तक अगदी म्हणजे आतापर्यंत 3-4 पुस्तकं त्यांची वाचलीतच आहे. सो त्यामुळे खूप दडपण होतं की मी हे नीट वाचेन ना, मला जमेल ना, याच सगळ्या गोष्टीवरती हे सगळं फिरत होतं. सो आता प्रतिक्रिया ज्या आहेत त्याच्यावरतीच मी म्हणून सगळं आहे. ही कथा जी तू वाचलीस, मनकवडीनगर.html, बरंच मोठं नाव आहे कथेचं. तर त्या कथेबद्दल तुझा अनुभव कसा होता? हा, हे मला नक्की सांगायला आवडेल, कारण बेसिकली एक ना आपण नॉर्मलच जगत असतो, सगळे म्हणजे नॉर्मलच असतो, पण नेहमी कुठेतरी आयुष्यात वाटत असतं ना की एक फॅन्टसी असावी आयुष्यात, कधीतरी असं काहीतरी वेगळं जगून बघावं की जे आपल्याला शक्य नाहीये. आणि आम्ही कॉलेजला असताना जॅकलिन फोनिक्सचा हर नावाचा एक पिक्चर येऊन गेला होता, फिल्म येऊन गेली होती. तर ती फिल्म बघितल्यानंतर ना मला नेहमी वाटायचं की यार असं काहीतरी पाहिजे की मोबाईल आपल्याशी बोलतोय किंवा हेडफोन मधनं आपण कोणाशी तरी बोलतोय आणि फॅन्टसी मध्ये जगतोय. तर नेहमी वाटायचं असं एक कॅरेक्टर कधीतरी करायला मिळावं. मग मध्यंतरी त्याच्यावरती असंच होता, ती बारगळी सगळी गोष्ट. आणि नंतर जेव्हा हा सगळा कार्यक्रम सुरू झाला, त्याला जॉईन झालो, तेव्हा सुदैवाने मला ही कथा मिळाली. म्हटलं यार मस्तच, म्हणजे आज आपल्याला जगायला मिळणार आहे, जगून घ्यायचं, जितकं जमेल तितकं या कथेला आपण जेवढं ज्ञान देऊ शकतो तेवढा देऊ आणि एन्जॉय करू. हाच त्याचा मागचा एक म्हणजे माझा मोटिव्ह होता की हे करू. अभिजित, तुझं अभिवाचन खूप सुरेख झालं. अनेकांनी खूप छान छान प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. आणि त्याच वेळी मला वाटतं की लेखकाकडनं आता आपण जाणून घेऊया की त्यांना कसं वाटलं. प्रणव सखदेव अच्छा जॉईन झालेले आहेत. हॅलो. हॅलो, नमस्कार. नमस्कार सर. माझा आवाज येतोय ना? हो, व्यवस्थित. कसं वाटलं आजचं अभिवाचन? एकच नंबर, अप्रतिम. म्हणजे तो सगळा जो अँबियन्स आहे कथेतला
तो प्रकाश योजनेतून, आवाजातून किंवा सुरुवातीला केस बांधलेले नसणं, नंतर बांधलेले असणं, या सगळ्या बारीक बारीक तपशिलांमधून इतका अप्रतिम उभा केलात तुम्ही की म्हणजे हॅट्स ऑफ. खरोखरीच अप्रतिम. म्हणजे मीच लिहिलेली एका कथा असं थोडंसं वाटलं आणि मी इतका गुंतलो होतो त्याच्यात की आपल्याला नंतर लाईव्ह जायचंय वगैरे मी काही क्षणभर विसरलो होतो. त्यामुळे खूपच खूपच चांगलं झालं. खूपच वाचन चांगलं झालं. त्याची जी काही सगळी एकूण बारीक सारीकच तपशील होते, खूप काही नव्हतं. म्हणजे इतके ऍप्ट होते त्या कथेच्या अनुषंगानं. त्यामुळे मला अभिवाचन खूप आवडलं. खूपच मस्त अभिजित. खूप आवडलं मला. थँक्यू सर. अभिजित, आणि मला वाटतं तुला खूप छान पोचपावती मिळालेली आहे तू केलेल्या मेहनतीची, आणि त्याबद्दल खरोखर तुझं अभिनंदन. आणि तेही माझ्या आवडत्या लेखकाकडून. क्या अरे बात वा, आहे. थँक्यू. आणि अभिजित, तुम्हाला आरे तुरेच करशील तर जास्त बरं पडेल असं मला वाटतं. इव्हन नंदिनी तू सुद्धा. आणि चालेल सर. कारण ते सर आणि असं सगळं म्हणणं, आपण साधारण एकाच वयाचं, किंवा मी तर बहुतेक लहान असेल तुमच्या दोघांपेक्षा थोडासा, तर मला असं वाटतं की आपण अरे तुरेच म्हणावं. प्रणव, मला जो पहिला प्रश्न विचारायचा आहे ना, तो हा की ही जी आता आपण कथा वाचली, ती कथा तुझी अशी फॅन्टसीच्या अवतीभोवती फिरते, आणि तुझ्या बऱ्याचशा कथा त्याच धर्तीवरच्या आहेत की ज्या मॅजिकल रिअलिझम किंवा कल्पनारम्यता अशा थोड्याशा वेगळ्या आहेत, पण त्याच वेळेला ना त्याला एक वास्तववादाची पूर्ण किनारही आहे. त्या फॅन्टसी आहेत म्हणून त्या आउट ऑफ द वर्ल्ड आहेत असं नाहीये. त्यांना कुठेतरी आजच्या समाज जीवनाचा काहीतरी कुठेतरी एक अंश असतो, तो वाचकाला शोधावा लागतो. तो तू असा ताटात वाढून देत नाहीस की हे इथे आहे, पण तो वाचताना एक वाचकाला एक वेगळा अनुभव मिळतो. ही झाली आता एक वाचक म्हणून आमची सर्वांची प्रतिक्रिया. मला तुला विचारायचं की एक लेखक म्हणून तू ज्या वेळेला अशा पद्धतीच्या कथा लिहितोस, त्यावेळेला तुझी पूर्ण विचार प्रक्रिया काय असते, लेखन प्रक्रिया काय असते, आणि हे असं लेखन मराठीमध्ये क्वचित घडताना मी तरी पाहिलेलं आहे. तर हे तू कशी सुरुवात केलीस या सगळ्या लेखनाला? मी ऍक्च्युली खूप एक 8वी-9वीत असल्यापासून कविता लिहायला लागलो होतो. आणि कविता लिहित असताना म्हणजे माझा सुरुवातीचा जो सगळा लेखनाचा जो काय म्हणू सुरुवात आहे, ती सगळी कवितेपासून झाली होती. आणि त्यावेळेला मला काही वाटलं नव्हतं की मी कधी फिक्शन किंवा कथा किंवा कादंबरी असं काही लिहीन. आणि खरं सांगायचं तर माझ्या घरी ज्याला आपण एक वाचन संस्कार म्हणतो, असं वाचन संस्कारासारखं कधीही काही नव्हतं. म्हणजे आमच्या घरी काही फार पुस्तकं नव्हती, किंवा लोक म्हणजे माझे आई वडील किंवा आणखीन कोणी बसून वाचतायत आणि मी ते बघितलंय आणि मग मी पुन्हा त्यांचं अनुकरण करत पुढे वाचत गेलोय, असं काही नव्हतं. मी जवळपास 10वी पर्यंत फार काही वाचलं नव्हतं. म्हणजे लहान मुलांची पुस्तकं तर अजिबातच काही वाचली नव्हती. त्यामुळे मला असं वाटतं त्याचा एक फायदा मला असा झाला की एक जे आपल्या भाषेतले, आपल्या साहित्यातले जे एक संस्कार लहान वयात आपल्यावर होत असतात, ते फारसे मायावर झाले नाहीत. ते 10वी नंतर झाले. जेव्हा मी वेगवेगळं वाचायला लागलो, म्हणजे मराठीतलं भरपूर वाचलं, भरपूर कविता वाचल्या. मग हळूहळू मला असं लक्षात यायला लागलं की आपल्याला मराठी पुरेसं नाहीये, इंग्लिश सुद्धा वाचलं पाहिजे. आणि इंग्लिशमध्ये जे बाहेरच्या इतर भाषांमधून अनुवाद होऊन आलेले लेखक आहेत ते सुद्धा वाचले पाहिजेत. कारण जग खूप मोठं आहे आणि आपल्याला त्यातलं खूपच थोड्याशा गोष्टी माहिती आहेत. तर हे सगळं जाणून घेण्याच्या प्रोसेसमध्ये खूप वेगवेगळे लेखक वाचल्यामुळे कदाचित असेल, किंवा काही गोष्टी की ज्या मराठीत वाचल्या होत्या, किंवा काही कथा मराठीत वाचल्या होत्या, काही लेखन मराठीत, तेव्हा मला एक असं जाणवलं की थोडी फॅन्टसी ज्याला आपण म्हणतो, किंवा ज्याला आपण थोडं अद्भुतता असं म्हणतो, हे आपल्या प्राचीन वाङ्मयात भरपूर आहे. महाभारत हे अख्खी एक अद्भुत कथा आहे. रामायण ह्याच्यात प्रचंड प्रमाणात अद्भुतता आहे. कथा सरित सागर सारखं एक इतकं जबरदस्त वाङ्मय आहे मराठीतलं, की त्याच्यात प्रचंड अद्भुतता आहे. पण त्याच्या नंतरच्या सगळ्या आधुनिक ज्याला आपण म्हणू कालावधी साहित्यातला मराठीतला, त्याच्यात तितक्या प्रमाणात हवं तितकं लेखन फॅन्टसीच्या दृष्टीनं ज्याला आपण म्हणू तसं झालेलं नाहीये. तर ते का झालेलं नसेल, का आहे, हे मला माहिती नाही. त्याचा एक वेगळा विचार केला पाहिजे. पण काही थोडके लेखक तसे होते ज्यांचा मी वाचून ज्यांचा माझ्यावर खूप प्रभाव पडला.
म्हणजे पहिले म्हणजे मराठीतलं बोलायचं झालं तर अनिल डांग्यांसारखा एक लेखक आहे, किंवा बाळकृष्ण प्रभुदेसाईंसारखे लेखक आहेत, किंवा आपले विलास सारंगांसारखा एक मोठा लेखक आहे की ज्याचा अगदी सुरुवातीच्या काळात माझ्यावर प्रचंड प्रभाव पडला आणि तो प्रभाव अजूनही आहे. किंवा अगदी अजूनही लिहिणारे जे लेखक आहेत त्याच्यात सतीश तांबे आहेत, कमल देसाईंसारखी एक वेगळ्याच अंगाने लिहिणारी लेखिका आहे, किंवा ज्याला आपण रंगनाथ पठारेंसारखं एक वेगळ्या कथा लिहिणारा एक लेखक आहे, कादंबरी लिहिणारा लेखक आहे. तर या सगळ्या ही जी एक धारा आहे जी थोडीशी कमी आहे, पण काही जण मराठीत असं लिहितायत. आणि इंग्रजी किंवा इतर भाषातलं साहित्य हरुकी मुराकामी सारखा जो मला खूप आवडणारा लेखक आहे, ज्याचा माझ्यावर प्रचंड प्रभाव होता आहे आणि अजूनही आहे, किंवा डेव्हिड अल बहारी सारखा एक सर्बियन लेखक आहे. असे बरेच लेखक आहेत की जे वेगवेगळ्या प्रकारचं लेखन करतायत. तर ते वाचल्यावर माझ्या असं लक्षात आलं की आपला कल जो आहे तो या प्रकारच्या लेखनाकडे आहे. आणि तशी ज्याला मळवाट आपण म्हणतो तशी मराठी साहित्यामध्ये किंवा मराठी लेखनामध्ये कमी आहे. त्यामुळे आपल्याला काही परम्युटेशन कॉम्बिनेशन करून अशा प्रकारचं लिखाण आपल्याला करावं लागणार आहे. कारण शेवटी तुम्हाला जेव्हा फिक्शन लिहायचं असतं तेव्हा तुम्हाला काही गोष्टी आतमध्ये जिरवाव्या पण लागतात. ते असं एकदम अचानक येत नसतं, कारण फिक्शन ही बौद्धिक रचायची गोष्ट आहे. ती उत्स्फूर्तपणे नुसती येऊन चालत नाही, त्याला उत्स्फूर्तता सुद्धा लागते, पण ती रचावी सुद्धा लागते, कन्स्ट्रक्ट करावं लागतं. तर ते कन्स्ट्रक्ट करण्यासाठी जी क्राफ्ट हवी असते, जी एक टेम्पलेट काही गोष्टी हव्या असतात, शैली हवी असते, या सगळ्या आपल्याला कुठून ना कुठून तरी वेगवेगळ्या प्रभावांमधून मिळवाव्या लागतात. म्हणजे मग विलास सारंगांसारखा लेखक असेल, सतीश तांब्यांसारखा लेखक असेल, किंवा अगदी पठारेंसारखा एक वेगळ्या धर्तीचा लेखक असेल, किंवा बाहेरचे काही लेखक असतील, यांचा हे काही मी म्हणजे मुद्दामून ते वाचले आणि त्यातून काहीतरी घडलं असं नाही. मी ते वाचत गेलो, मला आवडलं ते मी वाचत गेलो. या जुलियस कोर्ताझर सारखा लॅटिन अमेरिकन लेखक आहे. तर असे सगळे लेखक वाचून मला असं वाटतं की हळूहळू माझी काही एक घडण निर्माण व्हायला लागली. आणि दुसरं गोष्ट अशी व्हायला लागली की कविता लिहिता लिहिता एक गोष्ट मला लक्षात यायला लागली की आता मला काहीतरी असं सांगायचं आहे की जे आता कवितेत मावू नाही शकत. त्यासाठी मला काहीतरी मोठा फॉर्म, दीर्घ फॉर्म ट्राय केला पाहिजे. आणि तिथून ऍक्च्युली मला माझी कथांची लिहायला सुरुवात झाली. आणि मग हळूहळू मी त्यातून माझी एक मला जशी सापडेल तशी वाट शोधत गेलो आणि काहीतरी अजून प्रयत्न चालूच आहेत. म्हणजे ती पूर्ण मिळाली असं मी म्हणणार नाही आणि ती कधीच मिळू नये असं मला वाटतं, नाहीतर कदाचित मी लिहायचं सुद्धा थांबेन. तो जो शोध आहे तो शोध चालूच आहे. त्यामुळे मी लिहितो असं मला वाटतं. तर हा शोध जो आहे, हा शोध म्हणजे तू जसं म्हणालीस आता नंदिनी की अ, वाचकाला मला हातात सरळ काहीच द्यायचं नाहीये. मला ते त्याच्या कल्पनाशक्तीला, त्याच्या विचारशक्तीला, त्याच्या सगळे ज्या जाणीवा आहेत, संवेदना आहेत, त्या संवेदनांना जागृत करणारं असं काहीतरी आपल्याला निर्माण केलं पाहिजे. असं मला अगदी जेव्हापासून मी कथा लिहायला सुरुवात केली किंवा फिक्शन लिहायला सुरुवात केली, तेव्हापासून मला वाटत आलंय की ते असं एकसुरी आणि एकसपाट नसलं पाहिजे. कारण मी ज्या जगात वाढलो, म्हणजे हा पण एक त्यातला मला असं वाटतं वेगळा एक डायमेन्शन असावं की मी जागतिकीकरणानंतरच्या जगात वाढलेलो आहे पूर्णपणे. म्हणजे माझा जन्म 87चा जरी असला तरी माझी जी जडणघडण ज्याला आपण म्हणतो ती 90 नंतर, 95 नंतर आणि ऍक्च्युली खरं सांगायचं 2000 नंतरच झालेली आहे. म्हणजे ज्याला आपण वयात येण्याचं वय जे असतं ते साधारण 13 वर्ष, 14 वर्षाचं आपलं असतं. तिथून आपल्याला काही गोष्टी जरा नीट कळायला लागतात. तर ते 2000 सालानंतर माझी जडणघडण झाली आहे की जिथे मला ज्याला आपण फ्रॅगमेंटेड जग म्हणायला सुरुवात केली की जग इतक्या प्रकारचे वेगवेगळे वास्तव जे आपल्याला दिसतं त्याच्या पलीकडे खूप वास्तव असतात. हा कुठेतरी विचार हळूहळू या 2000 नंतरच्या काळामध्ये आपल्याला त्याचा अनुभव यायला लागला. आणि नकळत मला असं वाटतं की हा सुद्धा एक रेटा असणार आहे की त्यामुळे सुद्धा मला असं वाटायला लागलं की नाही, आपल्याला जी कथा लिहायची आहे ती सरळ लिहून चालणार नाहीये. आपल्याला त्यासाठी वेगवेगळे गोष्टी, वेगवेगळे फॉर्म्स, वेगवेगळा आशय निवडत राहावा लागेल. त्याच्यात सोशल मीडिया सारखा एक मोठा फॅक्टर आहे की ज्याचा आपल्या आयुष्यावर इतका मोठा परिणाम झालाय. म्हणजे ही जी अख्खी कथा होती ती प्रतिजग निर्माण करणारीच होती. प्रतिजगात आपण जे निर्माण करतोय सगळं जग, त्यामध्ये काय होऊ शकतं याच्या शक्यता आजमावणारी होती. तर असं काहीतरी मला असं वाटतं मी शोधत चाललोय आणि आणखीन पुढे आता बघू काय होते.
तू जसं म्हणालास ना की आपण जागतिकीकरणानंतरची पिढी आहे. मला वाटतं आपल्या पिढीने जेवढे बदल बघितले आणि अनुभवले तेवढे दुसऱ्या कोणी नाही. म्हणजे आपण सुरुवात झाली साधारण 2000च्या साली, मला आठवतं आपण सीडी वरती होतो. मी तर फ्लॉपी पण बघितलेली आहे. बरोबर. फ्लॉपी, सीडी, आणि आता आपण इंटरनेट स्ट्रीमिंग पर्यंत येऊन पोहोचलेलो आहे, क्लाउड डेटा पर्यंत येऊन पोहोचलेलो. तर ह्या अशा अनलिमिटेड पॉसिबिलिटीमध्ये आपण सध्या जगतो आहोत आणि मला वाटतं त्यामुळे तुझ्या कथा ह्या कुठेतरी वेगळ्या डायमेन्शन मध्ये वेगळ्या शक्यता शोधत जातात. त्याच्यामध्ये तुझी आता जी नवी कादंबरी आलेली आहे, हो. 96 मेट्रो मॉल, ती देखील अशाच पद्धतीची आहे. आणि पुन्हा एक सोशल मीडियाचं आता एक नेटफ्लिक्सवरती डॉक्युमेंटरी पाहिली ज्याच्यामध्ये होतं की यू आर द प्रॉडक्ट. तुम्हाला कोणीही काही विकत बरोबर. नाहीये, तुम्हाला बघून लोक विकायला सुरुवात झालेली आहे. तर ह्याचं एक वेगळंच रूप आपण म्हणूया तुझ्या त्या कादंबरीमध्ये आहे. तू या कादंबरीबद्दल हो, आम्हाला थोडंसं नक्कीच. अजून नीट सांग ना. म्हणजे जी आत्ता मी सोशल डायलेमा मी सुद्धा बघितली ती डॉक्युमेंटरी, आणि ती बघत असताना मला असं लक्षात आलं की अरे हो, हे हे या काही गोष्टी आपल्याला पकडायच्या होत्या आणि त्याचा आपण 96 मेट्रो मॉल मध्ये पकडायचा प्रयत्न केला. म्हणजे खरं सांगायचं तर 96 मेट्रो मॉल ही माझी पहिली कादंबरी, म्हणजे काळेकरडे स्ट्रोक्स ही जरी प्रकाशित झालेली पहिली कादंबरी असली तरी त्या आधी मी 96 मेट्रो मॉल लिहिली होती. साधारण 2014 किंवा 13 किंवा 14 सालात ती लिहिलेली आहे. ऍक्च्युली मी ॲलिस इन वंडरलँडचं भाषांतर केलंय, रूपांतर केलंय, मराठी रूपांतर, आर्याची अद्भुत नगरी या नावानं. आणि ते करत असताना मला या कादंबरीचं बीज सुचलं की, म्हणजे ते खरं तर कवितेच्या रूपानं सुचलं होतं तेव्हा, की एका मोठ्या मॉलमध्ये एक विशीतला मुलगा जातो आणि त्याला काय वेगवेगळे अनुभव येतात, असं त्याचं कथाबीज सुचलं होतं. आणि मग ते मला असं लक्षात आलं की ही कवितेपेक्षा याच्यात आपल्याला दीर्घकथन करायचा खूप जास्त वाव आहे. आणि त्यासाठी मला असं वाटतं की नेमकं तो योगायोग असा झाला की आर्याची अद्भुत नगरी हा मी अ, अ, हे रूपांतर करत होतो. म्हणजे मला फॉर्म हवा होता काहीतरी, की हे मला मांडायचं आहे, पण हे मी कसं मांडू? तर तो मला ॲलिस इन वंडरलँडमध्ये बऱ्यापैकी सापडला. म्हणजे ॲलिसचं जे जग आहे ते खूप निरागस आहे. तिला स्वप्न पडतात, किंवा ती ज्या स्वप्नामध्ये जाते ते अ, एक फॅन्टसी, एक अद्भुत आणि एक वेगळ्या प्रकारानं जातं ते. पण मला ते करायचं नव्हतं. पण मला तो जो निरागसपणा आहे, जो हरवलेला आहे, आणि आपण एका वेगळ्याच कुठल्यातरी भयानक म्हणावं अशा जगाकडे हळू चाललेलो आहोत. त्या गोष्टी मला अ, त्या साच्यामध्ये भरता येतील का? असा मी विचार करता मला असं वाटलं की ती कादंबरी घडत गेली. त्या कादंबरीमध्ये एक मोठा मॉल आहे, त्याचं नाव 96 मेट्रो मॉल आहे. आणि त्यामध्ये एक विशीतला मुलगा, त्याचं नाव मयंक, तो त्या स्वप्नामध्ये त्या मॉलमध्ये जातो. आणि त्या मॉलमध्ये प्रचंड प्रमाणात जसं सगळ्या मॉलमध्ये असतात तशा वस्तू असतात, फ्रिज, टीव्ही वगैरे. आणि त्या वस्तू, म्हणजे आत्तापर्यंत असं झालेलं असतं की मयांकने त्या वस्तूंना वापरलेलं असतं, विकत घेतलेलं असतं. हळू त्या कादंबरीमध्ये जसजसा त्या वस्तूंशी त्याचा संपर्क येऊ लागतो, तो एकमेकांशी ते बोलायला लागतात, तेव्हा मयांकला असं कळायला लागतं की या वस्तूच आपल्याला आता वापरायला लागलेल्या आहेत. हळू वस्तूच, म्हणजे आपण प्रोडक्ट झालेलो आहोत आणि वस्तू ग्राहक झालेले आहेत. आणि आपण आणि वस्तू याच्यामधलं अंतर हळू मिटायला लागलेलं आहे. असं त्याला लक्षात यायला लागतं. आणि मग त्याच्यामधून खूप गोष्टी घडत ती कादंबरी आहे. म्हणजे त्याच्यात एक मीडिया राणी नावाचं पात्र आहे. म्हणजे आता आपण जे सगळं बघतोय, जे काय सगळं मीडियावरती चाललेलं आहे, त्याच्यातल्या खूपशा गोष्टी ज्या रूपकात्मकरित्या ती मीडिया राणी तिथे करत असते, त्या सगळ्या जगामध्ये. तर अशा बारीक-सारीक गोष्टी अद्भुतिकेच्या मार्गानं मला सांगायच्या होत्या, की मला त्या सरळ सांगायच्या नव्हत्या. कारण ते आपण बघतोच आहोत, रोजचं जे काही चाललंय ते. आणि दुसरं असं असतं, की फॅन्टसी किंवा रूपक कथांचा एक फायदा असा असतो, की अ, तुम्हाला म्हणजे काय म्हणतो त्याला, की आपण जर मी हे सरळ मांडलं, की असं होतंय, असं होतंय, असं होतंय. ते तुम्हाला कळतं पटकन, पण ते विरून जाण्याची शक्यता पण पटकन असते. जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीचं प्रयत्न करता त्याला बांधायचा, तेव्हा ती दीर्घ काळासाठी कदाचित लागू होऊ शकते ती गोष्ट किंवा ती कथा.
त्यामुळे मला त्या प्रकारानं ते म्हणजे ही आता 2014 किंवा 13 साली लिहिलेली कादंबरी जेव्हा ते सुशांत सिंग आणि हे सगळं मी बघत होतो, तेव्हा मला असं लक्षात आलं, की अरे हो, हे मीडिया राणी तर खरोखरीच असंच काहीतरी आता जे चाललंय ते सगळं असंच चाललंय. त्यामुळे मला असं वाटतं, की हा रूपकाचा म्हणजे ह्याच्यात माझं कौशल्य नाहीये, ते रूपकाचं कौशल्य आहे, की ते रूपकात जर आपल्याला एकदा बांधता आलं, तर ते आपल्याला वेगवेगळ्या काळामध्ये आपण त्याचं इंटरप्रिटेशन वेगवेगळं करू शकतो आणि दुसरा त्याचा तोटाही असतो, की रूपकामुळे कदाचित काही गोष्टी मिस सुद्धा होतात. त्यामुळे ती एक रिस्क असते. त्या रिस्कवरून लेखकाला सतत चालायचं असतं, की अ, कदाचित या गोष्टी जातील, पण या गोष्टी राहतील. मग त्याच्यातून काही पर्याय निवडायचे असतात. तर मेट्रो मॉल अशी घडत गेली आणि ती आता बघूया काय म्हणजे ती आता लॉकडाऊनच्या काळामध्ये जरा ती आली होती आणि आता परत थोडं-थोडं तिचं प्रसार व्हायला सुरुवात झालेली. प्रणव, तू आता बोलता बोलता म्हणालास की तू ॲलिस इन वंडरलँडचं रूपांतर करत होतास. त्या व्यतिरिक्तही तू अनुवादक म्हणून प्रचंड मोठं काम सातत्याने करत आहेस. वैज्ञानिक, त्याच्याच बरोबर कादंबऱ्या, अजून काही माहितीपट अशी अनेक पुस्तकं तू अनुवादित करत आहेस. अनुवादाच्या वेळेला क्रिएटिव्ह रायटर जो असतो, सर्जक लेखक जो असतो, त्याला एक असं त्या कसरतीवरनं चालावं लागतं. कारण दुसऱ्या लेखकाचं लेखन फक्त आपल्याला अनुवादित करायचंय किंवा रूपांतरित करायचंय. त्याच्या मूळ आशयाला किंवा मूळ गर्भाला कुठेही आपल्याला धक्का लावायचा नाहीये. तर हे करत असताना एक सर्जक लेखक आणि एक अनुवादक यांच्यामध्ये आपापसात काहीतरी एक संवाद होत राहतो. आपल्याच मनात असतो तो, पण होत राहतो. तर त्या संदर्भात तू थोडंसं हो, सांगशील बरोबर का आहे. प्लीज? नक्कीच. अ, मला असं वाटतं, की म्हणजे मी जेव्हा भाषांतरकार किंवा अनुवादक म्हणून काम करतो अ, आणि अ, एक लेखक म्हणून काम करत असतो. तर या दोन्ही जे माझ्यातल्या 2 व्यक्तिमत्व किंवा व्यक्तित्व आहेत असं आपण म्हणू. ती एकमेकांना खूप पूरक असतात. ती एकमेकांना खूप गोष्टी देत घेत असतात. म्हणजे उदाहरणार्थ सांगायचं तर अनुवादाचं काम करताना मला सगळ्यात लेखक म्हणून होणारा फायदा असा की खूप वेगवेगळ्या प्रकारचे लेखक आणि त्यांच्या शैली, त्यांचा अनुभव विश्व, त्यांचं जग, त्यांनी केलेली निरीक्षणं, त्यांनी नोंदवलेल्या काही नोंदी किंवा ज्याला आपण नॉन फिक्शन करताना डेटा असं म्हणतो. म्हणजे उदाहरणार्थ आता स्टीफन हॉकिंग यांचं मी जेव्हा पुस्तक केलं तेव्हा मला मुळात फिजिक्समध्ये थोडासा रस आहे. पण इतक्या नवनवीन गोष्टी मला त्याच्यातून समजल्या, की मला असं वाटतं, की कदाचित माझ्या पुढच्या काही कथांमध्ये त्याचे पडसाद आपोआपच पडणार असतात. ती जी सगळी माहिती आहे, तो जो सगळा डेटा आहे, तो आपोआपच भाषांतराचं काम करताना झिरपत असल्यामुळे आपल्या आतमध्ये, त्यातून खूप गोष्टी त्याची घुसळण होऊन खूप गोष्टींचा वापर करता येतो सर्जनशील लेखन करताना. कारण आपलं आयुष्य इतकं मर्यादित आहे, की आपण त्या मर्यादित आयुष्यात किती आणि काय अनुभव घेणार हा काय नेहमीच प्रश्न असतो. पण हे अनुवादाचं काम करताना ते इतकं जवळून करावं लागत असल्यामुळे त्याचे बरेच खर्डे करा, ते पुन्हा-पुन्हा वाचा, अ, त्याच्यात पुन्हा-पुन्हा गोष्टी रिवाईज करत राहा. हे सगळं करत असल्यामुळे खूप जवळून संपर्क त्या लेखकाशी किंवा त्या लेखनकृतीशी येत असतो. त्याचा प्रचंड फायदा हा सर्जनशील लेखन करताना येतो. म्हणजे एकतर क्राफ्ट ही जी गोष्ट असते म्हणजे खास करून कथा, कादंबऱ्या लिहिताना क्राफ्ट किंवा कौशल्य जे तुम्हाला लागतं, ते या कादंबऱ्या किंवा या कथा किंवा अगदी नॉन फिक्शन सुद्धा पुस्तकं करताना तुम्हाला आत्मसात करता येतं. कारण ते तुम्हाला कोणी शिकवू शकत नाही. ते तुम्हाला वाचून, बघून त्याच्यात बघण्याचा पण खूप मोठा हे आहे. म्हणजे कालच वैभव मांगलेंच्या मुलाखतीमध्ये ते म्हणत होते, की एखादा कलाकार असेल, तर तो फक्त त्यांनी त्याच्या क्षेत्रातलंच करत राहिलं पाहिजे असं नाही. त्यांनी सगळं बघितलं पाहिजे. त्यांनी चित्र बघितली पाहिजेत, त्यांनी सिनेमे बघितले पाहिजेत, त्यांनी गाणं ऐकलं पाहिजे, त्यांनी नाटकं बघितली पाहिजेत. जे काही कलेतलं काम होतं आहे, ते बघितलं पाहिजे. तसा या सगळ्या गोष्टींचा फायदा लेखक म्हणून मला होतो आणि आता तोट्याचं असं होतं बरेचदा, की सर्जनशील लेखक कधी-कधी अनुवादकावर जरा जास्त डोक्यावर बसतो त्याच्या आणि त्यामुळे खूप चुका होतात, की कधी-कधी असं होतं, की अ, मला जे वाटतं आहे तसं मी चुकून अनुवादित करून जातो. म्हणजे म्हणजे इतरही खूप चुका होतात. पण त्यातली ही एक चूक बरेचदा होते, की मला काहीतरी वाटतं किंवा मला असं वाटतं, की हे असं लिहिलं पाहिजे, तर चुकून तसं काहीतरी होऊन जातं. त्यामुळे ते नंतर जेव्हा आपण रिवाइज काम करतो किंवा कोणाला तरी ते दाखवावंच लागतं तिसऱ्या व्यक्तीला,
की बाबा हे बघ आणि मी हे नीट केलंय ना, काही अर्थ चुकला नाहीये ना. कारण शेवटी ती त्या लेखकाची, मूळ लेखकाची कलाकृती आहे आणि त्याला आपण बांधील राहून आपलं सर्जन करायचंय. म्हणजे अनुवाद हे सर्जनच आहे. पण त्याला एक चौकट आहे. त्या चौकटीबाहेर आपण फार जाऊ शकत नाही. तर अशा दोन्हीही जी व्यक्तित्व असतात किंवा ती एकमेकांना खूप पूरक असतात आणि खूप गोष्टींची देवाणघेवाण आपोआपच त्यामुळे होत असते. आता मी तुला प्रश्न पुन्हा तोच विचारणार आहे, पण थोडीशी भूमिका बदलणार आहे. आता तुला मी विचारलं अनुवादक आणि सर्जक लेखक यांच्यामधला बॅलन्स, पण त्याच वेळेला तू पुस्तकांचं संपादनही हो. करतोस. आणि मला असं वाटतं की लेखन हे प्रतिभेमुळे उपजत किंवा होऊ शकतं. लेखन तुमचं बहरू शकतं, पण संपादन ही अशी गोष्ट आहे की ते कौशल्य आहे. इट्स अन अक्वायर्ड स्किल. त्याच्यासाठी तुम्हाला म्हणजे तू स्वतःच्या पुस्तकांचं संपादन करतोस किंवा इतरांच्या पुस्तकाचं संपादन करतोस, तेव्हाही तुला त्या आणि बहुतेकदा लोकांना असं वाटतं की संपादन म्हणजे फक्त काटछाट करणं किंवा मजकूर कमी जास्त करणं, पण ते तसं नसतं. त्याच्या व्यतिरिक्तही जाऊन त्या लेखनाला एक आकार देण्याचं काम जे संपादक करत असतो. तर तू लेखक म्हणून लिहत असताना तुझ्यामधला संपादक किती वेळ जागा असतो आणि तो तुझ्यावरती किती असा तुला अंकुश ठेवतो तुझ्यावर, किंवा तू ज्या वेळेला संपादक म्हणून काम करतोस त्यावेळेला तुझ्यामधला लेखक जो असतो, नाही हे वाक्य कापू नका प्लीज, हा शब्द बदलू नका, अशा पद्धतीचं जे काही एक होत असतं ते तुझ्या बाबतीत हो, किती होतं? हा एक खूप इंटरेस्टिंग आणि छान मला आवडलेला हा प्रश्न आहे. कारण जसं मी आता म्हणालो ना, की अनुवादक लेखक हे एकमेकांना पूरक, तसाच संपादक म्हणजे मला माझ्या बाबतीत तरी असं वाटतं की संपादक आणि लेखक हे सुद्धा एकमेकांना खूप पूरक गोष्टी किंवा एक जॉब प्रोफाईल आहेत असं मला वाटतं. याचं कारण असं की ह्याच्यात एक आणखीन गोष्ट गंमत अशी आहे की मी जेव्हा सुरुवातीला लेखन करायला सुरुवात केली, कथा लिहायला सुरुवात केली, तेव्हा माझी प्रोसेस जी होती, लिखाणाची प्रोसेस जी होती, ती त्याला काय म्हणू की खूप आखीव रेखीव आणि एक आराखडा करून मी कथा लिहायचो किंवा कादंबरी लिहायचो. म्हणजे उदाहरणार्थ एखादं कॅरेक्टर आहे आणि ते कॅरेक्टरचा प्रवास पुढे कसा होणार आहे, त्यात घटना काय घडणार आहेत, याचा एक ज्याला काय म्हणू फ्लोचार्ट आपण तयार करतो, तसा मी फ्लोचार्ट तयार करायचो आणि त्यानुसार कथा लिहायचो. पण थोड्या काही कथा लिहून झाल्यावर माझ्या असं लक्षात आलं, की हा इतकं आपण जे आखीव-रेखीव करतोय, तितकं आखीव-रेखीव एकतर घडत नाहीये, जेव्हा आपण कागदावर लिहितोय तेव्हा. कारण अनेक गोष्टी आपल्या मनात अ, असतात, खूप गोष्टी असतात, की ज्या आपल्याला सुद्धा माहिती नसतात. आपल्या कुठे नेणिवेत असतील, अबोध मनात असतील आणि लिहिताना त्या हळू बाहेर यायला लागतात आणि ते पात्र एकदा का ते कागदावर उतरायला सुरुवात झाली, की आपला कंट्रोल त्याच्यावरचा कमी होतं. म्हणजे तो जितका कमी होईल तितकं ते जास्त चांगलं पात्र उतरत जातं. कारण मला ते पात्र घडवायचंय. मला लेखक म्हणजे मला काय सांगायचं आहे, ह्याच्यापेक्षा त्या पात्राला काय हवं आहे हे मला ह्यानुसार मला पुढे ते पात्र त्याचा प्रवास करू द्यायचा आहे. त्याला मोकळं सोडायचंय. जर मी त्याला खूप बांधून ठेवलं, तर कदाचित ते माझ्यासारखंच होईल. मला ते पात्र माझ्यासारखं अजिबातच करायचं नाहीये. मला ते मी केलेल्या निरीक्षणांमधून, मला आलेल्या अनुभवांमधून, मी बघितलेल्या लोकांमधून नवीन काहीतरी घडवायचंय. तर ही जी प्रोसेस होती ना, ही मला असं वाटतं, की माझ्यातल्या संपादकाने कळत-नकळत मला जाणीव करून तशी दिली असावी आणि हळू मी ती लिखाणाची प्रोसेस खूप लूज आणि खूप ओपन एंडेड ठेवायला सुरुवात केली, की आपण इतकं बांधीव आणि हे करायला नको. काही एक आपण आराखडा तयार करू आणि त्यानुसार जाऊया, बघूया, प्रवाहाबरोबर जाऊया. काहीतरी त्यातून इंटरेस्टिंग गोष्टी ऑलरेडी घडतायत. तर त्याला आपण आणखीन मुक्त अवकाश देऊया. तर म्हणजे संपादक म्हणून हा फायदा मला नक्कीच त्या काळात झाला. दुसरी एक गोष्ट अशी होते, की संपादक करताना सुद्धा खूप पुस्तकं हाताखालून जातात, की जी एरवी आपण वाचणार नसतो. म्हणजे उपयुक्त पुस्तकं असतात, की कारण इतका मर्यादित आपल्याला कालावधी वाचायचा असतो, की त्यात आपण किती काय-काय वाचणार. पण संपादनामुळे असं होतं, की खूप स्क्रिप्ट्स हाताखालून जातात आणि त्यातून खूप गोष्टी आपल्याला मिळतात. म्हणजे उदाहरणार्थ अतुल कहातेंचं एक उपयुक्त पुस्तक आहे. ते ज्याचं संपादन मी केलं होतं. ते इंटरनेट आणि इंटरनेट बद्दलचे जे काही धोके असतात, की हॅकिंग कसं होतं, त्याचे तुम्ही काय काळजी घेतली पाहिजे, असं एक उपयुक्त प्रकारचं पुस्तक होतं. आणि ते वाचत असताना मला हॅकिंग करणं म्हणजे काय? किंवा इंटरनेटवरती काय-काय घडामोडी घडतात, कसं काय-काय करतं, ह्या इतक्या गोष्टी कळल्या,
त्यातून मला हा खेळ आयडेंटिटी थेफ्टचा ही कथा सुचली. तर एडिटिंगचा किंवा अनुवादाचा असा एक फायदा असतो की मला थेफ्ट ही संकल्पना मी तिथून मला समजली आणि ती त्यांनी इतक्या सुंदर प्रकारे सांगितली होती आणि ती संकल्पना एकदा मला समजल्यावरती मी त्यावर रचायला सुरुवात करू शकलो. पण ती संकल्पना मला तिथून सुचली आणि मग त्याच्या इतर अनेक गोष्टी ज्या मला नंतर सुचत गेल्या त्या सुचत गेल्या. पण त्याचा जो मूळ जर्म होता तो त्या पुस्तकामुळे त्या थेफ्टच्या सगळ्या माहितीमुळे सुचला. म्हणजे असं सुद्धा खूप घडतं किंवा अशा सगळ्या ज्या गोष्टी असतात त्या मला असं वाटतं की अनुवादक आणि ज्याला काय म्हणतो आपण संपादक इथून खूप मिळतात की बाबा असं पण आहे, असं पण आहे की जे एरवी आपण फार कधी त्या वाटेला जाणार नसतो, त्या वाटेला नकळत जायला होतं. दुसरं असं की जेव्हा माझं पुस्तक मी कधीच संपादित करत नाही. ते मी कोणाला तरी तिसऱ्या व्यक्तीला देतो. जेव्हा ती संहिता तयार होते तेव्हा अर्थात. पण कथा लिहून झाल्यावर मात्र मी त्याचे खूप खर्डे करतो. म्हणजे एक 3-4 तरी त्याचे खर्डे होतात. त्याशिवाय मला स्वतःलाच त्याचं समाधान वाटत नाही. कारण 2-3 अंगाने मी त्याच्यावर काम करतो. म्हणजे हे प्रत्येकाची प्रोसेस वेगळी आहे. काही जण एका ह्याच्यातच जे लिहितात ते लिहितात आणि ते करेक्ट असतं. माझं तसं होत नाही. मी खूप वेगवेगळ्या म्हणजे खूप पहिला खरडा, दुसरा खरडा, तिसरा, चौथा, पाचवा म्हणजे भाषेच्या नुसार कधी-कधी काम करावं लागतं. कधी-कधी बोली भाषेचा कधी वापर असेल तर ती कशी घडवायची हे बघावं लागतं. कधी-कधी पात्र जी निर्माण झालेली असतात ती कशी काय करायची, त्याचं काम काय करायचं, त्याचा प्रवास आणखीन किती कुठल्या दिशेने झाला पाहिजे, तो पूर्ण झालाय का किंवा आणखीन व्हायला पाहिजे का, अशा प्रकारे सुद्धा म्हणजे कुठेतरी इथे मला असं वाटतं की थोडा संपादक माझ्यातला तिकडे जागा असतो आणि त्याचा फायदा नक्कीच होतो. पण तरी जेव्हा कधी माझ्याकडून ते समाधानपूर्वक लिहून होतं, त्याच्यानंतर मी एका त्रयस्थ संपादकाला, एखाद्या त्रयस्थ व्यक्तीला मी ते दाखवतो. कारण ॲज अ संपादक म्हणून मला असं वाटतं की मी ते एका विशिष्ट हेतूने, एका विशिष्ट भावनेने, एका विशिष्ट विचाराने एखादी कथा, एखादी कलाकृती निर्माण केलेली असते. पण त्रयस्थ व्यक्ती तुम्ही जो विचार करताय त्याच्या पलीकडे सुद्धा काही गोष्टी सांगू शकते. आणि त्या मला असं वाटतं की आपण त्या ऍक्सेप्ट केल्या पाहिजेत. जर आपल्याला पटल्या तर. अर्थात मी असं म्हणत नाहीये की संपादक जे काही सांगेल ते सगळंच तुम्ही स्वीकारलं पाहिजे. पण बरेचदा त्याचा फायदा मला झालेला आहे. बरेचदा त्याचा फायदा झालेला आहे. आणि तो कारण काय होतं की आपण लिहितो जेव्हा तेव्हा आपण एका आपल्या तंद्रीमध्ये, आपण आपल्या एका विचारामध्ये, एका लयीमध्ये लिहित असतो. आणि हे बघा, मला असं वाटतं की लेखक हा जो असतो ना, हा नार्सिसिस्ट असतो. म्हणूनच तो लिहितो. कुठलाही लेखक असतो हा नार्सिसिस्ट असतो आणि म्हणूनच तो लिहित असतो. असावाच लागतो. हो हो हो, मान्य. त्यामुळे तुम्ही कितीही नाही म्हटलं की नाही मी काही असं नाहीये, मी असं मला व्यवस्थित आहे, पण नाही, तुमच्यात तो नार्सिसिस्ट कुठेतरी असतो, तुमच्यात तो इगो असतो. त्या इगोला बाजूला सारून त्या इगोच्या पलीकडे त्या लेखन कृतीला जास्त चांगलं वरच्या पातळीवर किंवा मौलिक पातळीवर नेण्याचं जे काम असतं ते चांगला संपादक करत असतो, असा माझा ठाम विश्वास आहे. त्यामुळे मला असं वाटतं की जे काही संपादकांकडे काम वाचायला आपण देतो, म्हणजे पुन्हा ह्याच्यात चांगला हा खूप महत्वाचा शब्द आहे. तुम्हाला समजून घेणारा आणि तुम्हाला हे करणार. म्हणजे उदाहरणार्थ इथे मला खूप एक आवर्जून सांगावंसं वाटेल की निळ्या दाताची दंतकथा ही जी शीर्षक कथा आहे, ही शीर्षक कथा लिहून झाल्यानंतर ती पहिल्यांदा नवअनुष्टुप या नियतकालिकामध्ये ती प्रकाशित झाली. आणि ते नितीन रिंडे त्याचे संपादक आहेत. आणि नितीन रिंडेंनीच आधी माझी पहिली कथा सुद्धा अनुष्टुप मध्ये प्रकाशित केली होती, कथा सांगण्याची गोष्ट नावाची. तर ही कथा मी जेव्हा त्यांना पाठवली तेव्हा त्यांचा मला एक दीर्घ मेल आला की कथा त्यांना आवडली होती आणि ते छापणार होते. पण त्यांच्या 4-5 सूचना होत्या की आता ती कथा मी सगळी सांगत बसत नाही, पण एक छोटासा त्याच्यातला भाग सांगतो की त्याच्यात सुद्धा एक भाग आहे तो पूर्ण अद्भुत आणि एक फॅन्टसी लेव्हलवरचा भाग आहे. आणि दुसरा भाग आहे तो पूर्ण वास्तववादी आणि आजचं जे काही सगळं घडतंय त्याच्याशी निगडीत असलेला, त्याचा तपशील असलेला भाग आहे. आणि या 2 भागांचं एकमेकांमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचं नातं आहे की जे वाचकांनी जोडणं, लावणं अपेक्षित आहे आणि त्यातून अर्थ बाहेर काढणं अपेक्षित आहे वेगवेगळे. तर तो दुसरा जो भाग होता त्यातला, जो वास्तववादी होता, त्यांनी
त्यावेळेला मला ती सूचना केली होती की हे तू सगळं छान आहे, सगळं चांगलं केलंय, पण पहिला अद्भुताचा भाग जितका आहे तितकाच वास्तवाचा भाग जोस्तोवर येत नाही, तोवर ही कथा, ज्याला समतोल साधणं आहे या कथेचा, आणि जे तुला अपेक्षित आहे की यातून वेगवेगळ्या गोष्टी आजच्या काळातल्या आपण इंटरप्रिट करू, त्या निर्माण होत नाहीयेत. तर मला असं वाटतं की तू ह्याच्यावर थोडासा विचार कर. तोच तोवर मी असा विचार केला नव्हता, आणि जेव्हा त्यांनी मला सांगितलं त्या मेलमध्ये, तेव्हा मी म्हटलं की अरे हो, बरोबर आहे यांचं म्हणणं, आपण असा एक विचार केला पाहिजे. आणि मी पुन्हा ती लिहायला घेतली, त्याच्यात भरपूर आणखीन भाग वाढवला. तर असा त्या गोष्टीला मला खूप फायदा झाला होता. म्हणजे तिथे मला खूप प्रकर्षाने जाणवलं की चांगला संपादक हा किती महत्वाचा आहे. आणि त्यांनी इतक्या व्यवस्थित प्रकारे तो मला मेल लिहिला होता की मला त्यांनी ते पटवून दिलं. म्हणजे तेच आहे पुन्हा की माझा इगो आहे, जो नार्सिझम आहे माझ्यातला, तो त्यांनी व्यवस्थित हाताळला आणि मला एक पाऊल पुढे जाण्यासाठी की नाही, हे सगळं चांगलं आहे, पण तुला आणखीन पुढे गेलं पाहिजे, जेणेकरून ही कथा चांगली होईल. आता इथे मला असं वाटतं की चांगल्या संपादकाचा हेतू काय हाच असतो की ती संहिता जास्तीत जास्त चांगली व्हावी. त्यासाठी त्याला तो जो माणूस आहे तो माणूस दुय्यम असतो, म्हणजे तो लेखक दुय्यम आहे, ती संहिता महत्वाची आहे. त्या संहितेचं समृद्धीकरण करण्यासाठी आपण काहीतरी एकत्र एफर्ट करूया, एकत्र प्रयत्न करूया, हा हेतू चांगल्या संपादकाचा असतो. त्यामुळे मला असं वाटतं की संपादन हे खूप महत्वाचं आहे, आणि ते म्हणजे त्याच्याकडे प्रत्येक लेखकाने खूप जागरूकतेनं बघितलं पाहिजे. प्रणव, गणेश कुलकर्णी सर ऑनलाईन आहेत आणि त्यांनी एक प्रश्न विचारलेला आहे. कथा आणि कादंबरी यात काय लिहायला आवडतं आणि काय अधिक आव्हानात्मक वाटतं? कथेचा आणि कादंबरीचा दोघांचाही बाज, आणि काळे करडे स्ट्रोक्स वेगळी, पुन्हा 96 मेट्रो मॉल वेगळी. तर तुला नक्की ह्याच्यामध्ये आव्हानात्मक काय वाटतं आणि काय आवडतं? मला असं वाटतं की सगळ्यात आव्हानात्मक जर गोष्ट असेल, म्हणजे ज्याला आपण कविता ही आहे असं मला वाटतं. सगळ्यात जास्त फॉर्म जो आव्हानात्मक आहे तो कवितेचा आहे. आणि त्याच्या खालोखाल मला असं वाटतं की कथा हा आव्हानात्मक आहे, कारण कथेमध्ये तुम्हाला एका चौकटीमध्ये राहून काही गोष्टी सांगायच्या असतात, आणि जास्तीत जास्त आशय तुम्हाला त्यातून व्यक्त करायचा असतो. कादंबरीमध्ये मला असं वाटतं की म्हणजे मी अजून 2 कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत, तरी सुद्धा कादंबरी हा प्रकार इतका लवचिक आहे आणि त्याच्यात इतक्या शक्यता आहेत की मी अजून पूर्णपणे, म्हणजे कथा ही मला पूर्ण समजली असं मी म्हणणार नाही कधीच. त्याचाही शोध चालू आहे. पण कादंबरी हा जो फॉर्म आहे त्याच्यातल्या शक्यतांचा मीच अजून खूप शोध घेतोय. त्यामुळे कादंबरीबद्दल अजून मी खूप काही ठोस असं सांगू नाही शकणार की याच्यामध्ये असं आहे. कारण इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या कादंबऱ्या लिहिल्या गेलेल्या आहेत, इतक्या वेगवेगळ्या प्रकारचं लेखन कादंबऱ्यांमध्ये झालेलं आहे आणि अजूनही होत आहे, की तो फॉर्म असा आहे की आत्ताच्या माझ्या समजेवरून की त्याच्यामध्ये तुम्ही काहीही आत घेऊ शकता. इतका तो लवचिक आहे. म्हणजे एखादा मैद्याचा गोळा असावा आणि त्याच्यामध्ये आपण हवं ते स्टफिंग भरून पराठा करतो ना, तसं ते हवं ते स्टफिंग तुम्ही त्याच्यात घालू शकता. कारण तो मैद्याचा गोळा इतका लवचिक आहे, इतका लवचिक आहे, इतका तो ताणला जाऊ शकतो की त्याच्यात तुम्ही वाटेल त्या गोष्टी करू शकता. पण हीच त्याची मर्यादा किंवा हा त्याचा काय म्हणूया, मर्यादा ती त्या फॉर्मची नाहीये, पण तिथे ती निसरडी वाट आहे, असं निसरडी वाट आहे ती तुमची, की खूप, म्हणजे तुम्हाला हे कुठपर्यंत करायचंय आणि हे कुठपर्यंत चालणार आहे, हे सुद्धा तुम्हाला तारतम्यानं करावं लागतं. त्यामुळे कादंबरी हा आव्हानात्मक नक्कीच आहे, पण तिथे तुम्हाला थोडी अवकाशाची एक ब्रीदिंग स्पेस आहे. तिथे तुम्हाला एक थोडा दीर्घ लिखाणाचा ज्याला काय म्हणू वाव आहे. कथेमध्ये आणि कवितेमध्ये तर तो अजिबातच नाहीये. त्यामुळे मला असं वाटतं कविता सगळ्यात जास्त आव्हानात्मक का आहे? कारण जर ती तुम्हाला चांगली कविता लिहायची असेल, तर तुम्हाला तिकडे खूप तुमच्या अनुभवांशी, तुमच्या कल्पनेशी प्रामाणिकच राहावं लागतं. त्या मानाने फिक्शनमध्ये तुम्हाला थोडं इकडे-तिकडे करता येऊ शकतं. कारण तिकडे तुम्हाला बौद्धिक कौशल्याचा पण भाग आहे. म्हणजे क्राफ्ट ही त्याच्यात खूप महत्वाची असते. कवितेमध्ये सुद्धा ती तितकीच महत्वाची आहे. पण तरी सुद्धा तुम्हाला तो थोडा नेणीव किंवा अबोध मन ज्याला आपण म्हणतो, त्यावर जास्त अवलंबून राहून तुम्हाला
त्या फ्लो मध्ये जावं लागतं. म्हणजे हे हे सगळं माझं इंटरप्रिटेशन आहे. हे प्रत्येकाचं वेगवेगळं असू शकतं. त्यामुळे मला असं वाटतं की कथा फिक्शन मधला हा जास्त आव्हानात्मक प्रकार आहे असं मला वाटतं. कादंबरीबाबत अजून मी काही मत देऊ नाही शकत. आता विजया फडणवीस यांनी तुम्हाला त्याच ह्याच्यावरती एक प्रश्न विचारलेला आहे की एखाद्या बीजाची कथा करायची की कादंबरी, हा निर्णय हो, कोणत्या क्षणी बरोबर. होतो? हा पण एक ट्रिकी प्रश्न आहे मला असं वाटतं. मुळामध्ये बरेचदा असं होतं, म्हणजे असं लेखकांचं झालेलं आहे की सुरुवातीला ते कथा लिहायला सुरुवात करतात आणि हळूहळू त्यांना एखादं कथाबीज सुचल्यावर इतक्या त्याच्यातले कंगोरे म्हणा, इतकं त्याच्यातल्या गोष्टी दिसायला सुरुवात होते, की हळूहळू ते दीर्घतेकडे लिहायला सुरुवात करतात. म्हणजे ते कथाबीज जे असेल ते त्याची कादंबरी किंवा दीर्घकथेकडे जायला सुरुवात करतात. पण मला असं वाटतं की काही कथाबीज आता हे खूप सांगता येणार नाही नेमकं, पण काही कथाबीजांची कथाच जास्त चांगली होते. काही कथाबीजांची कादंबरीकडे म्हणजे काही कथाबीज माझा अनुभव असा आहे की मी ती थांबवली त्या वेळेला. कारण मला असं लक्षात आलं की ह्याची कथा नाही होऊ शकत. ह्याला आपल्याला मोठा वाव दिला पाहिजे. ह्याच्यामध्ये खूप गोष्टी आहेत, त्या आपण जास्तीत जास्त आणल्या पाहिजेत. त्यासाठी काय जो रिसर्च करावा लागेल तर तो, काही वाचावा लागणार असेल तर ते, किंवा काही वेगळी माहिती मिळवावी लागणार असेल तर ते. या सगळ्या गोष्टी करून त्याला आकार दिला पाहिजे. असं त्या वेळेला वाटल्यामुळे तिकडे ते थांबलेले आहे. आणि काही कथाबीजांच्या कथा झालेल्या आहेत. पण हे असं नीट असं खूप नेमकं नाही सांगता येणार की कशाचं काय होऊ शकेल. त्या लेखकानुसार मला असं वाटतं ते बदलतं. पण कादंबरीबद्दल बोलायचं झालं तर कादंबरीमध्ये नुसता म्हणजे तुम्हाला अवकाश हा जो भाग आहे त्याच्याशी खूप खेळता आलं पाहिजे. म्हणजे तो जसा भरता आला पाहिजे तसा तो निर्माण करता आला पाहिजे. त्याच्यात खूप पात्र वेगवेगळी म्हणजे निर्माण करता आली पाहिजेत. आणि जे तुम्हाला विचार सांगायचे आहेत किंवा जे त्या कादंबरीतून तुम्हाला पोहोचवायचं आहे, ते अशा सगळ्या गोष्टींमधून पोहोचवण्यासाठी ते कथाबीज पुरेसं आहे का? याचा थोडासा मला असं वाटतं एक कळत-नकळत हळू-हळू लेखक लिहीत असताना त्याचा विचार व्हायला लागतो. म्हणजे उदाहरणार्थ बऱ्याच लेखकांच्या बाबत असं झालेलं आहे आणि म्हणजे आणि ते माझ्या बाबत सुद्धा झालं होतं, की नाभीतून उगवलेल्या वृक्षाचं रहस्यामध्ये ग्लोरिया नावाची कथा आहे. तर ग्लोरिया नावाच्या ही कथा ही काळेकरडे स्ट्रोक्स सुचण्यात म्हणजे निर्माण होण्याचं पहिलं एक पाऊल होतं. ती कथा लिहिल्यानंतर मला असं वाटायला लागलं, की अरे ह्याच्यामध्ये खूप गोष्टी आहेत आणि त्या आपण एक्सप्लोर केल्या पाहिजेत आणि त्यातून काळेकरडे स्ट्रोक्स निर्माण झाले. तर असं सुद्धा होतं, की एक कथा लिहिल्यावर असं वाटतं, की अरे या जर्ममध्ये खूप गोष्टी आहेत. त्या आपण अजून एक्सप्लोर करत जाऊ आणि बघूया काय होतंय पुढे. तर असं सुद्धा होतं. मला एक प्रश्न विचारायचा आहे. बेसिकली तुमची जेवढी सगळी पुस्तकं मी बघितली, म्हणजे माझ्या वाचनात जी आली, त्या पुस्तकांचं मुखपृष्ठ मला खूप आवडलं. म्हणजे तुम्ही मगाशी म्हणालात की रूपकांमधून मांडणी कथेत पण आहे, पण तीच मांडणी मला तुमच्या या सगळ्या मुखपृष्ठांमध्ये पण खूप जाणवली. तर मला त्याच्याबद्दल जाणून घ्यायचं आहे की त्याच्यामागे काय विचार आणि कसं हां, काय काय होतं. नक्कीच. म्हणजे खरं सांगायचं तर मी ॲज अ लेखक म्हणून अ, त्या कुठल्याही मुखपृष्ठामध्ये मी ढवळाढवळ करत नाही. ते माझ्या मते तो निर्णय जो आहे तो प्रकाशकाचा आणि चित्रकाराचा आहे. जास्त करून चित्रकाराचा आहे. याचं कारण असं, म्हणजे तो चित्रकाराचा आहे आणि मग त्यानंतर प्रकाशकाला ते आवडलं, नाही आवडलं, यावर त्या सगळ्या गोष्टी पुढच्या सगळ्या आहेत. त्यामुळे लेखक म्हणून मी त्याच्यात खूप ढवळाढवळ नाही करत. याचं कारण असं, की पुन्हा तेच, की अ, मी लिहिलेलं आहे, त्याचं इंटरप्रिटेशन वेगवेगळ्या लोकांना करू देत ना. म्हणजे चित्रकार त्या त्या लिखाणाचं काहीतरी एक इंटरप्रिटेशन करणार आहे आणि त्यातून तो चित्र काढणार आहे. तर आपण त्याच्यात किती ढवळाढवळ करायची? मी माझं काम केलंय, चित्रकार त्याचं काम करेल. आपण त्याच्यावर विश्वास ठेवूया. आणि मला एक चांगलं असं वाटतं, की मला माझे मुखपृष्ठ करणारे खूप चांगले चित्रकार म्हणजे चंद्रमोहन कुलकर्णी सर असतील, अनवर हुसेन असतील, निळ्या दाताच्या दंतकथेचा माझ्या बायकोनीच केलेलं मुखपृष्ठ आहे. ती एक ग्राफिक डिझायनर आहे. मेट्रो मॉलचं जे मुखपृष्ठ आहे ते तेजस मोडक या तरुण चित्रकारानं आणि लेखकानं केलेलं आहे. तर मला असं वाटतं, की खूप चांगले चित्रकार मला मिळाले. मला
प्रकाशकांनी सुद्धा त्यांना पूर्ण वाव दिला की तुम्हाला जे जे काही प्रयोग करायचे ते तुम्ही करा. त्यामुळे मला असं वाटतं की याच्यात पर्सनली मला असं वाटतं की आपलं लेखकाने खूप ढवळाढवळ करू नये. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही बघा आणि त्यावर काही एक मत नोंदवा. पण तो प्रकाशक आणि चित्रकार यांच्या अखत्यारीतला जास्त करूनचा निर्णय आहे, तो त्यांना घेऊ द्यावा. कारण शेवटी बघा असं आहे की पुस्तक हे प्रोडक्ट आहे. माझं लिखाण जेव्हा मी एका पुस्तकात देतो, तेव्हा त्याचं उत्पादन होतं आणि ते उत्पादन कशा प्रकारे प्रेझेंट केलं पाहिजे, याचा विचार मी फक्त करून चालणार नाहीये. प्रकाशकांनी, चित्रकारांनी सगळ्या अँगलनी त्याचा विचार केला पाहिजे, की हे मुखपृष्ठ स्टॉलवर कसं दिसणार आहे. ते कारण शेवटी ते माझं काय म्हणतो त्याला, तो चेहरा आहे त्या पुस्तकाचा. त्यावरून लोक पहिले ते हातात घेणार का नाही हे ठरणार आहे आणि मग पुढे माझं वाचणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ह्याच्यात खूप ढवळाढवळ न करता योग्य ती स्पेस लोकांना, त्या लोकांना, आणि कारण चित्रकलेतलं मला चित्रकला बघायला आणि आवडत असली तरी मी त्यातला तज्ञ नाहीये किंवा प्रकाशकांचं जे काही अनुभव आहे विक्रीचा म्हणा किंवा अगदी एखादं पुस्तक निर्माण करण्याचा, तेही एक क्रिएटिव्ह काम आहे. त्याचा जो अनुभव आहे त्याच्यामध्ये मी खूप जास्त म्हणजे उद्या जर त्यांनी मला सांगितलं की यार तू असं काही लिहू नकोस, तर मला जसं आवडणार नाही तसंच त्यांच्या सुद्धा मी किती ढवळाढवळ करायची हा प्रश्न आहे. त्यामुळे मी मुखपृष्ठांबाबत फार ढवळाढवळ नाही करत. जसं संपादकाला त्याचं काम करायला वाव दिला पाहिजे, तसंच त्या प्रकाशकाला, चित्रकाराला तो वाव दिला पाहिजे आणि मग त्यातून मला असं वाटतं की काहीतरी इंटरेस्टिंग निर्माण होतं, जे झालं असावं. प्रणव, लेखिका शिल्पा कांबळेंनी तुम्हाला एक फारच इंटरेस्टिंग प्रश्न विचारलेला आहे. मला वाटतं हा प्रत्येक लेखकासाठी वेगळा असा प्रश्न असतो की लेखन करताना आनंद होतो की त्रास होतो, निर्मितीचा आनंद व त्याच्याच प्रसव वेदना याबद्दल सांगावे. हो, चांगला हा इंटरेस्टिंग प्रश्न आहे. त्रास नक्कीच होतो. म्हणजे तो एकतर असं असतं की म्हणजे काही विषय किंवा काही आशय लिहिताना तो जो काही अनुभव तुम्ही घेतलेला असतो त्याचा नक्कीच तो त्रास लिहिताना ज्याला आपण काय म्हणू की त्याचा पुनर्प्रत्यय आपण घेत असतो काही प्रमाणामध्ये, त्यामुळे तो त्रास होतो. पण त्याच वेळेला निर्माण केल्याचा आनंद असतो. म्हणजे ह्या दोन काय म्हणू फेजेस मधून जावं लागतं लिहिताना. म्हणजे मी स्वतः जातो. प्रत्येकाचं काहीतरी वेगळं असतं. पण कुठेतरी तो त्रास झालेला असतो आपल्याला किंवा कुठेतरी काहीतरी ते आपल्या मनाला भिडलेलं असतं. कुठेतरी आपल्या संवेदना काहीतरी जागृत करणारं आपण बघितलेलं असतं. त्यातूनच मला असं वाटतं की आपण लिहित असतो. म्हणजे ते कुठेतरी आपल्याला स्पर्शून गेलेलं असतं. त्यामुळे पहिले आपल्याला असं वाटतं की नाही, ह्यावरून हे आपण काहीतरी मांडलं पाहिजे. हे आपण काहीतरी याचं आपण काहीतरी फिक्शनमध्ये रूपांतर केलं पाहिजे आणि त्यातून आपण लिहायला सुरुवात करतो. त्यामुळे पहिला जो टप्पा आहे तो त्रास होण्याचा आहे किंवा कुठली तरी एक भावना स्पर्शण्याचा आहे आणि मग आपण पुढे जात असतो. त्यामुळे त्रास नक्कीच होतो, पण तो एकाच पातळीवर तो त्या त्रासामधून आपण काहीतरी क्रिएट करू शकलो, काहीतरी स्वतःचं निर्माण करू शकलो, याचा एक आनंद सुद्धा असतो आणि त्या आनंदामुळेच मला असं वाटतं की आपण लिहित असतो. तो जो आनंद असतो म्हणजे बहुतेक मला असं वाटतं की त्या शास्त्रीय भाषेत डोपामाइन हे कुठलं तरी एक मेंदूमध्ये स्रवतं आणि मग आपल्याला त्याचा आनंद होतो आणि त्या तंद्रीमध्ये आपण ते जे एखादं काम असतं ते करतो. तर ते डोपामाइन स्रवावंच लागतं. त्याशिवाय तो त्रास तुम्हाला फिक्शन किंवा कुठल्याही एका कलाकृतीमध्ये कन्व्हर्ट करता येत नसावा असा माझा अंदाज आहे. कारण लिहिल्यावर जो आनंद होतो त्याला खूप म्हणजे त्याला तोड नाहीये. म्हणजे तो आनंद पुन्हा घ्यावा असं सतत वाटत असतं आणि त्यामुळे पुन्हा लिहावं असं वाटतं. म्हणजे तो उंदीर असतो पिंजऱ्यात ठेवलेला, त्याला ते खायला देतात एका ठराविक वेळेला आणि मग तो त्यामुळे ती चाकं फिरवतो वगैरे. हा जो प्रयोग आहे ते तसंच असतं, ते उंदरासारखंच असतं. की पुन्हा ते खायला मिळेल आपल्याला, म्हणजे लिहायला मिळेल म्हणून ते पुन्हा तो फिरवत राहायचं आणि मग त्यातून काहीतरी क्रिएट होत राहायचं. तर मला असं वाटतं की हा नाही बोल. मला ह्याच प्रश्नाला एक लागून असा उपप्रश्न विचारायचा आहे की तू सातत्याने अनुवाद करतोयस, संपादन करतोयस, इतर लेखकांचं
अप्रकाशित लेखन वाचतो आहेस. ह्या सगळ्यांमध्ये तुला कधीतरी तुझा असा मेंदू थकत नाही का, की आज मी खूप वाचले, आज मी लिहत नाही, आज मी म्हणजे ज्याला आपण रायटर ब्लॉक म्हणतो, किंवा सतत वाचल्यामुळे येणारी जी एक आपल्या मेंदूला जी एक थकावट असते, त्याच्याबद्दल त्याचा कधी तुला असा वेगळा त्रास होतो का? नाही होत मला त्रास तेवढा. पुन्हा ही प्रोसेस प्रत्येक लेखकाची वेगळी आहे. माझ्या मते रायटर ब्लॉक्स असं काही नसतं. असं माझ्या अनुभवातून एक झालेलं मत आहे. 2 गोष्टी असतात ज्या माझ्या बाबतीत मी सांगतो. म्हणजे उदाहरणार्थ आता हा जो लॉकडाऊन होता, या लॉकडाऊनमध्ये ज्या प्रकर्षाने जाणवल्या की एक आपलं रुटीन आयुष्य असतं. एक व्यवहारी आयुष्य असतं. त्या व्यवहारी म्हणजे त्याच्यात मी संपादन करतो, अनुवादाचं काम करतो. जरी ते क्रिएटिव्ह असेल, पण ते मला नेमून दिलेलं काम असतं. हे एक रुटीन जे काम असतं, हे रुटीन काम करत असतानाच त्याचा एक खूप बराचसा भाग हा एक रायटर किंवा एक क्रिएटिव्ह व्यक्ती म्हणून आपण सतत घेतलेल्या अनुभवांचा, वाचलेल्या गोष्टींचा विचार करत असतो. म्हणजे त्या रुटीन आयुष्यातला एक खूप मोठा भाग कळत-नकळत आपण आपल्या लिखाणात म्हणा, आपल्या काय जे नवीन निर्माण करायचं असेल, त्याचा सतत विचार चाललेला असतो. म्हणजे रुटीन जगातून आपल्याला विचार करायला किंवा घ्यायला अनुभव मिळतो, ज्याच्यावर आपण सतत प्रोसेस चालू असते. लॉकडाऊनच्या काळामध्ये माझ्या असं लक्षात आलं, की हे रुटीन आयुष्य पूर्ण अस्ताव्यस्त झालं आपलं. कारण काहीतरी वेगळंच आपण घरातून बाहेर जायचं नाही. घरातूनच काम करायचं. किंवा ज्या काही इतर सगळ्या गोष्टी अनुभवल्या. तर हे रुटीन आयुष्य जेव्हा अस्ताव्यस्त झालं, तेव्हा माझ्या असं लक्षात आलं, की माझं क्रिएटिव्ह काम सुद्धा बऱ्यापैकी अस्ताव्यस्त झालं. कारण ते रुटीन आयुष्य जे चालू होतं, त्याला जो एक रिदम असतो रुटीन आयुष्याला, तो कितीही कंटाळवाणा असला, तो रिदम तुम्हाला खूप गोष्टी क्रिएटिव्ह गोष्टी निर्माण करण्यासाठी खूप आवश्यक असतो. आणि मला असं वाटतं, की बऱ्याचशा लेखकांना मी म्हणजे माझ्या समकालीन लेखकांशी जेव्हा हे बोललो, तेव्हा त्यांनाही साधारण असाच अनुभव आला, की रुटीन आयुष्य जेव्हा तुमचं डिस्टर्ब होतं, तेव्हाच तुमचं क्रिएटिव्ह जे काही काम असतं, त्यात सुद्धा ते अडथळे निर्माण व्हायला सुरुवात होते. त्यामुळे मला असं वाटतं, की जे रुटीन आयुष्य आहे, जे माझं संपादनाचं काम आहे, ते खूप आवश्यक काम आहे. त्याने मेंदू थकतो, कधी-कधी थकतो. आपण शेवटी माणसं आहोत, त्यामुळे आपल्याला काही मर्यादा आहेत. पण त्यामुळे असं होत नाही, की नको यार आता हे लिहायला नको काही किंवा आता थांबावं किंवा आता काही सुचत नाहीये. असं कधीच होत नाही. माझ्या बाबतीत तरी होत नाही. मी लिहायला बसलो, तर मी लिहू शकतो. माझ्या डोक्यात फक्त किंवा माझ्याकडे तो जो एक आराखडा आहे, तो माझा तयार असला पाहिजे. जोस्तोवर तो तयार नसेल, म्हणजे ते जे कथाबीज सुचलेलं असेल, त्याच्यावर काम करून त्याच्यातून काही गोष्टी डेव्हलप होऊन, त्या जेव्हा मला असं वाटतं, की हो आता आपण यापासून कथा, कादंबरी जे काही निर्माण करायचंय किंवा कविता निर्माण करू शकतो. त्या स्टेजपर्यंत जोस्तोवर मी येत नाही, तोस्तोवर मी थांबून राहतो. ती एकदा स्टेज आली, की मग मला शक्यतोवर मी थांबत नाही. मी थांबतो कधी, की तेव्हा मला असं वाटतं, की नाही याचं अजून विस्तारानं काहीतरी झालं पाहिजे किंवा हा प्लॉट आहे, या प्लॉटमध्ये किंवा या कथाबीजामध्ये खूप आणखीन गोष्टी आहेत. तर आपण थोडं थांबूया, कारण आपण त्याला तेवढा न्याय देऊ शकणार नाही आता. तरच मी थांबतो. नाहीतर शक्यतोवर ते लिखाण पूर्ण होतं. त्यामुळे मला असं वाटतं, की रुटीन आयुष्य आहे हे अत्यंत महत्वाचं आहे. कुठल्याही लेखकासाठी. कारण त्याचे खूप वेगवेगळे प्रतिसाद आपल्या क्रिएटिव्ह कामांवर पडत असतात. म्हणजे इव्हन म्हणजे मला असं स्वतःला असं वाटतं, की फिजिकल एक्सरसाइज ज्याला आपण म्हणतो, तो पण खूप महत्वाचा आहे आपल्या लेखनाच्या कामामध्ये. आणि मी तो स्वतः बऱ्यापैकी करणारा किंवा पाळणारा आहे. कारण लेखनाचं काम आहे ना, मारून करण्याचं काम आहे. तुम्हाला खूप त्याला वेळ द्यावा लागतो, बसून काम करावं लागतं. त्यामुळे होतं असं, की तुमचं जे आणि खूप श्रम, म्हणजे जरी मेंदू आपला थकत असला, तरी शेवटी तो शरीराचाच भाग आहे. त्यामुळे त्या शरीराला तुम्हाला सतत फिट ठेवणं हे खूप आवश्यक असतं. आणि त्यामुळे होतं असं त्या व्यायामामुळे म्हणा किंवा कुठल्याही फिजिकल एक्सरसाइजमुळे, की तुमचं मन जे असतं ते खूप ताजंतवानं सतत राहतं आणि ते नवनवीन विचार करू शकतं. तर मला असं वाटतं, की या 2-3 गोष्टींमुळे मला असं वाटतं, की क्रिएटिव्ह प्रोसेस ही जास्त चांगली होत असावी.
ह्याच्या मागे आणि शास्त्रही आहे. काही लोकांनी ते मेंदू विज्ञानाने ते काही प्रमाणात सिद्ध सुद्धा करून दाखवलंय. तर तर ते असावं काहीतरी रिलेशन त्याचं. प्रणव, तुझ्याशी बोलताना एक गोष्ट जाणवलेली अशी आहे की तू ज्या वेळेला लेखन प्रक्रियेबद्दल विचार करतोस, त्यामागच्या शास्त्रीय बाजू, त्याच वेळेला त्यामागच्या कल्पक जे आपण क्रिएटिव्ह म्हणतो त्या बाजू, ह्या सगळ्या अंगांनी तू असा विचार करून बोलतोस. आणि फार कमी वेळेला असं होतं की लेखक जाणून असतो की कशासाठी मी हे काय करतोय. म्हणजे ज्याला आपण म्हणतो की लेखनाला प्रेरणा कुठून मिळते, हे प्रत्येक लेखकाचं उत्तर वेगवेगळं असू शकतं, पण तू त्या प्रेरणेचा खूप सखोल विचार केलेला आहेस. एक प्रसाद गोळे यांनी एक तुला प्रश्न विचारलेला आहे की तू एका वेळेला एकाच प्रोजेक्ट वरती काम करतोस की सायमल्टेनियसली वेगवेगळे प्रोजेक्ट तुझे चालू असतात क्रिएटिव्ह नाही, रायटिंग? वेगवेगळे प्रोजेक्ट चालू असतात. कारण एकाच वेळेला एका प्रोजेक्टवर काम करणं परवडणारं नसतं. कारण लेखक म्हणून म्हणायला गेलं तर मराठीमध्ये लेखन करून तुम्ही तुमचं पोटच नाही भरू शकत. कारण त्याची जी अर्थव्यवस्था आहे ती खूपच कमी आहे. त्यामुळे नुसतं क्रिएटिव्ह रायटिंग करून तर चालतच नाही. तुम्हाला त्यासाठी वेगळ्या गोष्टी ज्या मी व्यावसायिक भाषांतरकार म्हणून काम करतो किंवा संपादनाचं काम करतो, या सगळ्या गोष्टी सायमल्टेनियसली चालूच असतात. लेखनाचे जे प्रोजेक्ट असतात त्यावर मी शक्यतो एका वेळेला एकच काम करतो. तिथे मी आता कादंबरी पण लिहितोय, कथा पण लिहितोय किंवा 2 कथा सायमल्टेनियसली चालू आहेत. असं माझं नसतं. असं मी करत नाही. एका वेळेला एक कथा लिहित असेल तर मग तो सगळा वेळ, ती सगळी ऊर्जा त्याच कथेला मी देतो. कादंबरी लिहित असेल तर कादंबरीला लिहितो. कविता लिहित असेल तर कवितेलाच देतो. असं होत नाही की 4-5 प्रोजेक्ट्सवर किंवा 4-5 कथांवर, 4-5 कादंबऱ्यांवर काम चालू आहे. म्हणजे मला ते जमत नाही. मला एका वेळेला एकच काम करायला आवडतं. पण जे व्यावसायिक सगळे प्रोजेक्ट्स आहेत, म्हणजे अनुवादाचे असतील किंवा संपादनाचे असतील, ते मात्र सायमल्टेनियसली चालूच असतात. म्हणजे त्याच्यासाठी पहिले वेळ त्याला काढावा लागतो आणि मग उरलेला वेळ या क्रिएटिव्ह रायटिंगला द्यावा लागतो. प्रणव, तुझ्याशी बोलताना प्रश्न खूप आहेत. वेळेची हो. मर्यादा आहे. खरं तर आपण अर्धा तास लेखकाचा खास म्हणतो. कधीच आम्ही आतापर्यंत हो, अर्धा खरंय. तास कधीच आमचं हो. झालेलं नाहीये. रादर 1 तासही आम्हाला कमी पडतो अनेकदा. पण तरीही तुझे खूप खूप धन्यवाद. आज तू इतका छान संवाद साधलास, तू इतकं व्यवस्थित तपशीलवार बोललास. एक छोटीशी लेखिका आहे मी, फार मोठं नाहीये, पण तरीही मी ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये रायटर्स ब्लॉकची फार मोठा स्ट्रगल करतीये. कारण तू जसं म्हणालास तसं माझं रुटीन लाईफ पूर्ण उलटं पलटं झालं. त्याच वेळेला आजूबाजूची बरोबर. निगेटिव्हिटी म्हण किंवा काहीही गोष्टी म्हण, ह्या खूप परिणाम करतात. पण हा आज जो वाचन वसा उपक्रम आपण चालू केलेला आहे, तर त्यामध्ये वेगवेगळ्या लेखकांशी संवाद साधताना मला मला स्वतःला हा प्रचंड मोठा एक सकारात्मकतेचा डोस दररोज मिळतोय. आणि ते मला फार गरजेचं वाटतंय. आणि त्याच वेळेला मी आर्ट सर्कलच्या आपल्या सगळ्या प्रेक्षकांना मुद्दाम ही गोष्ट सांगणार आहे की प्रणव हा नुसता लेखक नाहीये, तो त्या साहित्याबद्दल किंवा मराठी पुस्तकाबद्दल अत्यंत पॅशनेट व्यक्ती आहे. जेव्हापासून आम्ही या उपक्रमाची संकल्पना सुरू केली आणि प्रणव बरोबर संवाद सुरू केला आमचा, त्यावेळेपासून तो आम्हाला खूप मदत करतोय. वेगवेगळी पुस्तकं निवडणं असो, वेगवेगळे लेखक सुचवणं असो, आणि हे जो एक आम्ही रत्नागिरीमध्ये राहून हा उपक्रम करतोय, त्याच्यामध्ये प्रणव आमच्यासाठी एक असा पाठीमागे इनविजिबल प्रचंड मोठा सपोर्ट म्हणून आहे. त्याबद्दल तुझे पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. तुझ्या आजच्या एकंदर लेखन प्रवासाबद्दल जाणून घेताना तर खूप मजा आलेलीच आहे. पुढचाही तुझा लेखन प्रवास असाच आणि याहून मोठा मोठा होत राहू धन्यवाद, देत. धन्यवाद. ह्या मीही इथे शुभेच्छा. ऍक्च्युली रत्नागिरी थँक्यू. आर्ट सर्कल, अभिजित आणि जे सगळी तुमची टीम आहे त्यांचे आभार मानतो यासाठी की असा काहीतरी एक वेगळा प्रोजेक्ट घ्यायचा आणि तो पुढे न्यायचा. त्यातही जे आजच्या काळातलं नवीन काहीतरी एक लिखाण आहे त्याला त्याला पुढे आणायचं, हा हेतू ठेवून हे काहीतरी करायचं आणि ते इतके दिवस करायचं, ही खायची गोष्ट नाहीये. जरी ते आता ऑनलाईन असलं, जरी आपण सगळे घरी बसून करत असलो, तरी त्याला एक जे आयोजन लागतं, त्याला जी एक निवड लागते, त्यासाठी जे सगळं करावं लागतं ते तुम्ही इतक्या उत्तम प्रकारे करतात. म्हणजे जवळपास तुमचे
सगळे कार्यक्रम आतापर्यंतचे बघितलेत, त्या वेळेला नाही बघता आले तरी नंतर बघितलेत. तर तुम्ही हे जे चाललं आहे हे खूपच चांगलं चाललेलं आहे आणि त्याबद्दल ऍक्च्युली ऍज अ एक नवीन लेखक म्हणून मी तुमचे आभार मानतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो. थँक्यू. आणि जेव्हा केव्हा आपण बॅक टू नॉर्मल जाऊ, न्यू नॉर्मल जाऊ, काहीही, पण तुला नक्की, रत्नागिरीचं नक्की. खास आमंत्रण मला आहे. यायला खूप आवडेल. नक्की नक्की भेटूया. अभिजित, तुझेही खूप खूप धन्यवाद, कारण तू इतकं सुंदर वाचलंस आणि आज ही कथा ऐकताना मला ती जसं प्रणव म्हणाला तसं एक वेगळ्या लेव्हलवरती तू नेऊन ठेवलीस. त्याबद्दल तुझेही खूप खूप आभार. सर्व रसिक प्रेक्षकांचे पुन्हा एकदा खूप आभार. आज आपण एक वेगळी कथा ऐकली. उद्या पुन्हा आपण एका वेगळ्या लेखकासोबत, एका वेगळ्या आशयासोबत भेटणार आहोत. उद्याचा दिवस पुन्हा वेगळा असेल. भेटूया उद्या संध्याकाळी 7 वाजता आर्ट सर्कलच्या पेजवर. धन्यवाद.